नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरलेत। बाजारात केवळ 1 रुपया दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लासलगावात यावं अशी मागणी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। पाहूया। गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आणि बेभरवशाच्या बाजारभावामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। वारंवार सरकारकडे कांद्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मागणी करून देखील त्यावर तोडगा निघत नसल्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनीच लासलगावला यावं आणि कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी भूमिका आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे। मे महिन्यातला बेमोसमी पाऊस, पुढे आता सतत होणारा पाऊस, अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवलेला आहे आणि या कांद्याला चांगले दर भेटतील म्हणून या अपेक्षेने कांदा साठवलेला आहे। पण एकीकडे कांदा चाळीत सडतोय आणि दुसरीकडे कांद्याला दर मिळत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकलेले आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आक्रमक अशी मागणी केली आहे की राज्याचं स्पष्ट बहुमतातलं सरकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः लासलगावला यावं आणि कांदा प्रश्नावर त्यांनी विशेष बैठक घ्यावी। शेतकरी हा आपल्या चाळीतून कांदा काढून आता विकायला नेतोय, परंतु त्याला 1000-1200चे वर भाव मिळत नाही आणि 1000-1200 रुपयामध्ये कांदा परवडत नाही। 2,500 ते 3,000 रुपये खर्च या कांद्याच्या उत्पादन खर्च येतो आणि त्याला 1000-1200 रुपये म्हणजे तोट्यामध्ये कांदा विकावा लागतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।